ओके. आपल्याला आता थोडं गिटच्या ब्रांचेस आणि गिट पुल कमांड समजून घ्यायची आहे. तर हा एक प्रोजेक्ट आहे दुर्गेशने तयार केलेला. त्याच्यामध्ये सिंपल हेलो एच-टी-एम-एल आहे आणि त्याने त्याच्या सेटिंग्जमधून कोलॅबोरेटर्समधून मला ॲड केलंय. सो आता मी त्याचा प्रायमरी ओनर नसल्यामुळे मला गोष्टी दिसत नाहीये. बट इफ आय गो टू सेटिंग्ज मला इथे कोलॅबोरेटर्स मी ॲड करू शकतो. ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दॅट आय कॅन ऑल्सो डाउनलोड धिस प्रोजेक्ट. तर आपण आधी डाउनलोड करून घेऊ हा. लेट मी गो टू इंटर्नशिप फोल्डर आणि इथे करूयात आपण न्यू मध्ये गिट ब्रांच एक्सप्लेनेशन. सपोज मी याच्यामध्ये क्लोन करतो आता याला. सो कमांड प्रॉम्प्टवर आलो आणि गिट क्लोन पेस्ट. तो प्रोजेक्ट ऍक्सेस असल्यामुळे जर प्रायव्हेट असेल तर कोलॅबरेटरचाच ऍक्सेस मिळेल, पब्लिक असेल तर याचा ऍक्सेस असा पण मिळू शकतो. सो जर मी आता इथे बाहेर आलो प्रायव्हेट विंडोमध्ये की जिथे माझं गिटहब लॉग इन नाही आहे, सो लेट मी सी. हा प्रोजेक्ट पब्लिक आहे, सो ऑल ऑफ यू कॅन ऑल्सो ऍक्सेस इट कम्प्लिटली. पण तुम्ही त्यात कोड पुश नाही करू शकणार अनटिल तुम्हाला कोलॅबरेटर्स ऍड नाही केलेला आहे. ठीक आहे. ॲज इन ॲटलिस्ट डायरेक्टली नाही करता येणार तुम्हाला कोड पुश. देअर माइट बी इनडायरेक्ट वे ज्याच्यामध्ये आपण पुल रिक्वेस्ट वगैरे घेतो, बट दॅट्स नॉट द कोर फोकस राईट नाव. ठीक आहे. सो आता ही रिपॉझिटरी पब्लिक आहे आणि पण मला कोलॅबरेटर असल्यामुळे डायरेक्टली पुश करायचा पण ऑप्शन आहे. सो मी आता कोलॅबरेटर आहे डाउनलोड केला आपण कोड, आपण व्हीएस कोड मध्ये ओपन करूयात. सो लेट्स ओपन व्हीएस कोड आणि ओपन द फोल्डर प्रोग्रामिंग इंटर्नशिप आणि गेट ब्रांच एक्सप्लेनेशन मध्ये प्रोजेक्टर. ठीक आहे. ओके. सो कंट्रोल जे दिलं आणि इथे जर मी गिट स्टेटस म्हटलं टर्मिनलमध्ये गिट स्टेटस, तर मला दिसतंय की आपण मेन ब्रांचवर आहे. इथे जर मी दिली कमांड गिट ब्रांच तर मला ब्रांच दिसते आणि मी म्हटलं गिट रिमोट -v तर मला रिमोट चे लिंक्स दिसतात की ओरिजिन हा रिमोटचं नाव झालं आणि इट इज पॉइंटिंग टू दिस URL जी आपली ऍक्च्युअल गिटहबची आहे. तर या 3 कॉमन कमांड्स आहेत ज्याच्यावरून आपण गोष्टी बघू शकतो. आणि इथे पण आपल्याला इथे एकच मेन दिसतंय, राईट. नाउ गिट हॅज अ कॉन्सेप्ट कॉल्ड ब्रांचेस जे आपल्याला बघायचं आहे. इथे एक ब्रांच आहे आणि फॉर एक्झाम्पल आय विल शो यू गिटहबच्या ब्रांचेस फॉर AI लीला. सो लेट्स से इफ आय गो टू github.com आणि लेट्स डू AI लीला वेब LMS आणि इथे ब्रांच बघितल्या तर आपल्या मल्टिपल ब्रांचेस दिसत आहेत आणि आता मेनला दिसते 78 कमिट्स आहेत. पण मी V10 ला आलो तर V10 ला 782 कमिट्स आहेत, जे माझा आत्ताची ब्रांच आहे. तो ब्रांच इज लाईक लिटरल ब्रांच. ब्रांच म्हणजे आपण म्हणतो फांदी की मल्टिपल त्याला असे फांद्या फुटल्यात वेगळ्या पद्धतीने. तर जेव्हा आपण वेगळ्या गोष्टी काम करतो म्हणजे वेगळ्या फीचर्सवर काम करतो, साईटमध्ये एकच जण असू शकतो किंवा मल्टिपल लोक असू शकतात. पण एक असो मल्टिपल असो, तुमचे साईटमध्ये मल्टी लेवलला काम चालू असतं. सो मेन पर्पज ऑफ द ब्रांच इज टू एन्श्योर की तुमची नवीन फंक्शनॅलिटी तुम्ही नवीन ब्रांचमध्ये टाकतायत. नाउ व्हॉट इज द रूल ऑफ थंब इन एनी गिट रिलेटेड थिंग्स की तुम्ही नेहमी एक वर्किंग कोड पुश करतात. ज्या फंक्शनॅलिटीवर तुम्ही काम करताय ते नेहमी पुश करताय. दॅट इज व्हॉट आयडियली यू आर सपोज टू डू. अर्धवट कोड आहे, तो चालत नाहीये, तर तो तुम्ही नाही करणार किंवा तुम्ही केला तर तो तुम्ही कुठेतरी तो असा वेगळ्या ब्रांचमध्ये कराल की हा सेमी वर्किंग कोड आहे, पण हा मेन मध्ये नाही टाकणार तुम्ही. सो मेन इज ऑलवेज सपोज टू बी युअर फुल्ली फंक्शनल, भले त्याच्यामध्ये कमी फंक्शनॅलिटी असतील. आता index.html आहे, इथे काहीतरी होत असेल. सो लेट जस्ट वन सी की इथे काय index.html मध्ये बेसिक हेलो गौरी आणि हेलो मध्ये आलो मी तर हेलो वर्ल्ड आहे. आता मला सपोज नवीन फंक्शनॅलिटी ऍड करायची आहे, तर व्हॉट आय वुड डू, मी इथे कमांड देईल गिट चेकआउट -b. -b म्हणजे चेकआउट म्हणजे आपण त्या ब्रांचमध्ये जातो. -b म्हणजे ती ब्रांच जर एक्झिस्टेड नसेल तर, आणि मी म्हणेल की आता अबाउट अस बनवतोय मी, तर मी त्या ब्रांचचं नाव देईल अबाउट अस सपोज. किंवा मी त्याला असं पण देऊ शकतो फीचर स्लॅश. जर आपले छोटे छोटे फीचर्स असतील तर आपण असं देतो फीचर स्लॅश अबाउट अस. सो इफ आय डू दॅट, आता मी जर गेलो गिट ब्रांचवर
तर इथे दिसतंय की मेन बरोबर एक नवीन ब्रांच आली आहे आणि माझ्या फाईल्सही चेंज होतात. सो आता मी जर गिट इथे लेट्स से आय विल क्रिएट अ न्यू फाईल नाव आणि इथे म्हटलं की अबाउट अस डॉट HTML आणि इथे म्हणतो H1 मध्ये की दिस इज अबाउट अस पेज. ओके, सेव्ह केलं. आता इथे ग्रीन दिसतंय गिट स्टेटस. गिट स्टेटस केलं इथे दिसतंय मला की रेड मध्ये फाईल आहे. नाउ इफ आय चेंज माय कॉन्टेंट अगेन म्हणजे रिपॉझिटरी टू मेन ब्रांच गिट चेकआउट मेन, तर मी मेनला आलो. युअर ब्रांच, ओके, गिट ब्रांच मेन मध्ये आलो आणि इथे देतो गिट स्टेटस. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी आपल्या त्या गोष्टी दिसत आहेत. सो अगेन आय विल गो टू गिट चेकआउट फीचर स्लॅश अबाउट हायफन अस. ओके, आणि गिट स्टेटस. आता हे आपण फीचर मध्ये लिहिलेलं व्हॉट वी आर सेइंग इज की माझं नवीन फीचर आहे ते अजून मेन मध्ये नाहीये. आता या क्षणाला कोणी दुसऱ्याने जर डाउनलोड केलं तर त्याला फक्त मेनच मिळेल, कारण मी अजून फीचरची ब्रांच मर्ज नाही केली आहे आपल्या मेन रिपॉझिटरीमध्ये, मेन ब्रांचमध्ये. नाउ माय नेक्स्ट स्टेज विल बी की हे काम झालंय व्यवस्थित. आय फील लाईक दिस इज प्रॉपरली डन. सो आय विल से गिट ॲड डॉट गिट कमिट हायफन एम. इथे म्हणेल की ॲडेड अबाउट अस. ठीक आहे, आणि मग आता आणि मग तो ग्रीनचा आता नॉर्मलमध्ये आला. गिट स्टेटस बघेल तर तो झालाय म्हणजे आता लोकल कम्प्युटरमध्ये फीचरच्या ब्रांचमध्ये अबाउटच गेलाय माझं. आणि जर मी अगेन गिट चेकआउट मेन करेल तर तर ती फाईल नाही दिसत आहे ना. ती यू कॅन सी दॅट दॅट फाईल हॅज गॉन. सो व्हॉट इट मीन्स इज की मेन ब्रांचमध्ये त्याला ती फाईल नाहीये. इथून लेफ्ट साईडनेच गेली आणि इथे पण आडवी रेस दिसते आपल्याला, बरोबर. पण मी आता परत इथे जर आलो आणि म्हटलं गिट चेकआउट गिट ब्रांच बघतो, जर मला माहित नाही की माझ्या लोकल मशीनवर किती ब्रांचेस आहे. सो गिट ब्रांच आणि मग गिट चेकआउट. आपल्याला एक्झॅक्ट टाईप करावं लागतं ते फीचर स्लॅश अबाउट हायफनस. तुम्ही डायरेक्ट अबाउटच पण नाव देऊ शकतात. मी फीचर लिहितो कारण जनरली फीचर ब्रांचेस स्टँडर्ड हे आहे, नॉमेनक्लेचर आहे की तुम्ही फीचर नाव द्या. सो गिट चेकआउट फीचर स्लॅश अबाउट हायफन अस. तो स्विच केली आणि लगेच फाईल आली परत. अँड दिस हॅपन आफ्टर ॲडिंग. ओके, सो तुम्ही बघितलं की जेव्हा मी ॲड केलं त्याच्यानंतर ती फाईल बदलली आणि कमिट झाली. पण जेव्हा ॲड नव्हतं केलं आणि मी ब्रांच चेंज केली होती इथे मध्ये, तर आपल्याला तेव्हा पण दिसत होती ती फाईल, ती गायब नव्हती झाली. तो जोपर्यंत आपण ती फाईल कमिट नाही करत आहे कोणत्याही ब्रांचमध्ये, तोपर्यंत ती सगळ्याच ब्रांचेसमध्ये अवेलेबल आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याला कमिट कराल तर ज्या ब्रांचमध्ये कमिट कराल त्याच ब्रांचमध्ये ती मिळेल. ठीक आहे. सो आता माझ्या लोकल मशीनवर ही ब्रांच आहे, पण मी जर सर्व्हरला गेलो आणि इथे रिफ्रेश केलं तर मला अजूनही ब्रांच नाही दिसत आहे. सो माझ्या लोकल मशीनवर आहे ती ब्रांच, पण माझ्या लाईव्ह मशीनवर आपल्या सर्व्हरवर नाही आहे. आता ही पुश करायच्या आधी सो एक ऑप्शन आहे आपल्याकडे, ही पुश करू शकतो. सो मी म्हणेल की गिट पुश ओरिजिन आणि इथे गिट फीचर आणि इथे अबाउट हायफन अस. सो गिट पुश ओरिजिन, डबल गिट झाला. सो गिट पुश ओरिजिन. आता या पॉइंटला ही ब्रांच अपडेट झाली इथे सर्व्हरला आणि रिफ्रेश केलं तर मला इथे मेन ब्रांच मध्ये तेवढंच दिसतंय आणि इथे नवीन ब्रांच दिसते फीचर, आणि या ब्रांच मध्ये मला अबाउटच पण दिसतंय. आणि मी आता जर कमिट्सच्या नंबरवर गेलो तर इथे दिसतंय आपल्याला की ही अबाउटच ऍड केलेली आहे, पण हे फीचर मध्ये. आणि हेच जर मी मेन मध्ये बघितलं तर मेन मध्ये नाही दिसणार. आता मेन वरून आपण ही फीचर तयार केली होती म्हणून आपल्याला जुन्या सगळ्या मेनच्या इथे दिसत आहेत. ठीक आहे, सो फार सो गुड. आता एक ऑप्शन आपल्याकडे असा आहे की इफ वी फील ही फीचर आता आपल्याला मेन मध्ये टाकायची आहे, मर्ज करायची आहे, तर मग आपण असं करणार. सो आपण आधी ओरिजिनल ब्रांच कडे जाणार मेन मध्ये. मग मेन मध्ये आपल्याला दिसतंय की अबाउटची फाईल नाहीये. आता आपण काय म्हणतोय की माझं ते फीचर व्यवस्थित करून झालंय माझ्या कम्प्युटरवर. सर्व्हरचं राहू देऊ आपण एक सेकंद. माझ्या कम्प्युटरवर फीचर मला चांगलं दिसतंय, परफेक्टली वर्किंग आहे. तर मला आता ते माझ्या मेन रिपॉझिटरीमध्ये आणायचं आहे. मग मी आधी मेन मध्ये जाईल गिट चेकआउट मेनने. मग मी म्हणेल गिट मर्ज
आणि फीचरचं नाव देणार फीचर स्लॅश अबाउट हायफन अस, की आपण काय म्हणतोय की तू मर्ज कर, ही 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 ब्रांच मर्ज कर माझ्याशी. आणि आता मर्ज केल्यावर ही इथे आली अबाउट अस इकडे. आणि मग आता जर मी म्हणेल गिट स्टेटस, तर तो अपडेटेड म्हणतो, पण ही अजून सर्व्हरला नाही गेली. सो मी म्हणेल गिट पुश ओरिजिन मेन. आता इथे दाखवताना तो 0 दाखवतो, बट इथे त्याने ती मेनला पुश केली. आणि जर आता आपण मेनला आलो इथे, सॉरी प्रोजेक्ट आरवर, तर इथे मेनला आता आपल्याला अबाउटच दिसतंय आणि इट हॅज बीन अपडेटेड टू द मेन. तर दिस इज व्हॉट ब्रांच इज, की ब्रांचमध्ये आपण पर्टिक्युलरली वेगळे फंक्शनॅलिटी घेणार आणि त्या टाकणार. सो आता पहिल्यांदा विचार करताना यू जस्ट थिंक की तुम्ही सोलो काम करतायत, टीम मधला विचार सोडून द्या एक मिनिट. तुम्ही तुमच्या टीम मध्ये काम करतायत, तुमचं कोर फीचर कम्प्लीट झालंय हेलो आणि इंडेक्स, आणि तुम्हाला आता वाटतंय की मला याला हात नाही लावायचा आहे, माझं आता वेगळ्यावर काम चालू आहे. मग तुम्ही इथे जाणार गिट चेकआउट, हायफन बी, कारण ती ब्रांच एक्झिस्टन्स मध्ये नाहीये. आणि मी म्हणेल आता की फीचर मध्ये मी म्हणेल कॉन्टॅक्टस, आणि मग मी परत चेक करून घेणार गिट ब्रांचने की कोणत्या ब्रांचवर आहे मी. तर इथे कॉन्टॅक्टस मध्ये, ठीक आहे, नाव चुकलं त्याचं. तर मग मी इथे सगळे माझे काम करून घेईल, सगळे काम करेल. सो इथे लेट्स से न्यू फाईल कॉन्टॅक्टस डॉट HTML, आणि हे व्हॉट्स युअर कॉन्टॅक्ट. ओके, सो गिट स्टेटस इथे दिसते मला गिट ॲट डॉट गिट कमिट हायफन एम ॲडेड कॉन्टॅक्ट अस पेज. तर तुम्ही तुमच्या सोलो रिपॉझिटरीवर काम करतायत, आणि हे तुम्हाला आता ही व्यवस्थित झाली, ही इथे तुम्ही टाकली. आता अगेन जर आपल्याला चेक करायचं आहे मेन मध्ये आहे का, तर गिट चेकआउट मेन, तर ती नाही आहे, बरोबर. सो वी आर राईट. सो गिट चेकआउट अगेन फीचर स्लॅश कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट झाले ना ते, कॉन्टॅक्ट अस. ओके, सो चेकआउट झालं, फाईल आलं. आणि नाव आय एम फेअरली सर्टन की ही मला मर्ज करायची. आता मी पुश नाही करणार, सपोज मी डायरेक्टच मर्ज कर, म्हणजे मी एकटाच काम करतोय, तर मी माझ्या फीचरची ब्रांच इथे आणून घेईल की हे मला आता मेन मध्ये टाकायचं आहे, बिकॉज आय एम कॉन्फिडंट दॅट इट इज वर्किंग प्रॉपरली. मी सगळं टेस्ट करून घेईल या पॉइंटला. आणि मग मी परत जाईल गिट चेकआउट मेन, आणि मग मी म्हणेल गिट मर्ज. आता मला ही फीचरची ब्रांच माझ्या मेनशी मर्ज करायची आहे. सो गिट मर्ज फीचर कॉन्टॅक्ट अस, ही मर्ज झाली. आणि मग मी म्हणेल गिट पुश ओरिजिन मेन, कारण आता मी मेनवर आहे, आणि आता मेन पुश झाली. पण आत्ताच्या केसमध्ये माझी ही ब्रांच जी आहे फीचरची, ही स्टॉप पुश नाही झाली, कारण मी ही सेपरेटली पुश नाही केली आहे, मी डायरेक्ट त्याला मेन मध्ये मर्ज करून टाकली. तर मला इथे दिसताना आता गिट ब्रांच मध्ये 3 दिसत आहेत, बट आय डाऊट, आय हॅव नॉट चेकड इट, बट लेट्स जस्ट चेक. लॉजिकली इट शुड नॉट अपियर, राईट. सो इट इज नॉट अपिअरिंग. वाय? बिकॉज आपण फीचर ब्रांचला स्पेसिफिकली पुश नाही केलं, आपण त्याला डायरेक्ट मर्ज करून टाकलं. तो जेव्हा मी सोलो काम करतोय आणि तेव्हा मी अर्धा तास काम केलं, माझं फीचर कम्प्लीट झालं, मी मर्ज केलं, तुम्हाला ती फीचर ब्रांच टाकायची गरज नाही, कारण मग त्या उगाच इकडे वाढतात आणि कन्फ्युजन वाढतं. आणि जेव्हा तुम्ही काम करतायत आणि ते अर्धवट आहे, आणि आता तुम्हाला मर्ज पण नाही करता येते, पण तुम्हाला सोडून जायचंय, देन यू हॅव टू काइंड ऑफ पुश इट. Then you will push only in that feature branch, but you will not merge it. You will merge only when the entire functionality is completed, जी तुमच्या मनामध्ये. मग it could be a small functionality. Another rule of thumb in general during coding, especially in the production scenario, is की जेव्हा तुम्ही बसतात तेव्हा एखादा गिट करूनच तुम्ही त्याला सोडतात. म्हणजे एव्हरी डे यू शुड डू ऍटलिस्ट 1 कमिट इन अ वे, किंवा मल्टिपल कमिट्स. पण मी आज काहीतरी कोडिंग काम केलं आणि मी पुशच केला नाही, तर दॅट इज काइंड ऑफ नॉट व्हेरी स्टँडर्ड. ॲज अ प्रो, इफ यू वॉन्ट टू बी अ प्रो इन अ वे, ट्राय टू हॅव गिट पुशेस ॲज मच ॲज पॉसिबल. मग ते छोटे का असो ना, बट दॅट हेल्प्स यू टू हॅव बेटर क्लॅरिटी ऑन युअर हिस्ट्री ऑफ द कोड. आणि ऑल्सो इन द टीम प्रोजेक्ट्स इट डज हेल्प टू हॅव मल्टिपल गिट पुशेस.
ठीक आहे. सो जस्ट टू समराइज, आपण कमांड कोणकोणत्या बघितल्या? गिट ब्रांचने आपल्याला सगळ्या ब्रांचेस कळतात. गिट चेकआउट, आणि ब्रांच नेम टाकलं मी, तर मी त्या ब्रांचला जातो. पण ती ब्रांच जर एक्झिस्टन्स मध्ये नसेल तर गिट चेकआउट आणि -b केलं तर ती ब्रांच क्रिएट होते. सो ब्रांच नेम क्रिएट्स दी ब्रांच अँड चेक्स आउट. मग आपण बघितलं की गेट मर्ज फीचर टू बी डन इन मेन. आणि जनरल रूल ऑफ थंब आपण काय बघितलं की इच न्यू फीचर टू बी डेव्हलप्ड इन न्यू ब्रांच मर्ज टू मेन ओनली व्हेन फंक्शनॅलिटी इज कम्प्लीट. ओके. सो आत्तासाठी एवढंच लक्षात घ्या आणि हे तुम्ही स्वतःच्याच रेपोमध्ये करा. राईट नाव आय विल नॉट टॉक अबाउट हाऊ वी कॅन डू इट इन मल्टिपल टीम मेंबर्स बिकॉज इट विल गेट कन्फ्युजिंग. तुम्ही आता तुम्ही स्वतः जो काही कोड असेल तुमचा तो प्रत्येक जण प्रत्येकाच्या रिपॉझिटरीमध्ये ठेवा. आणि एकच रिपॉझिटरी बनवली असेल तर ती कॉपी करून घ्या, डाउनलोड झिप करून किंवा कशी पण, आणि तुमच्या स्वतःच्या गिटवर पुश करा. आणि मग आता तुमची स्वतःचीच डेव्हलपमेंट असताना तुमची पहिली मेन ब्रांच आहे, सपोज ती मेन ब्रांच तुमची रेग्युलर आहे, मग द वे आय वुड थिंक इज की मी म्हणेल की feature/UI याच्यामध्ये माझी सगळी HTML चा कोड जाईल. देन आय मर्ज चेकआउट टू मेन अँड मर्ज feature/UI. सो ही झाली तुमची फेज 1 एका पद्धतीने. मग नंतर तुम्ही म्हणाल की आता मी बॅकएंड फोल्डर टाकलंय, बॅकएंड अँड ऍप डॉट पाय बनवली आहे. सो मग तुमची इथे काय होईल, बॅकएंड इनिशियलायझेशन किंवा बॅकएंड स्टार्ट म्हणूयात आपण. ठीक आहे. सो इथे तुम्ही ऍप डॉट पाय टाकतायत आणि मग इथे तुम्ही चेकआउट टू मेन काम झालं की मग तुम्ही करतायत की मर्ज मर्ज feature/बॅकएंड स्टार्ट. ओके. once app.py is final and correct. मग इथे APIs असतील तुमचे सपोज. मग थर्डला आता तुम्ही म्हणाल की मी आता app.py प्रोव्हिजन करून ठेवलंय, आता मला API कोड लिहायचा आहे. सो तुमची मग इथे फीचर बॅकएंड -API असा काहीतरी येईल आणि मग तुम्ही म्हणाल चेकआउट टू मेन. आता हे एकत्र केले तरी चालतील, एवढे इतके छोटे छोटे करण्यात काही अर्थ नाहीये तेवढा, पण आय एम जस्ट सेईंग की तुम्ही असे पद्धतीने करू शकता. सो चेकआउट टू मेन आणि मग होईल अगेन मर्ज feature/बॅकएंड API. मग पुढचा असा होऊ शकतो तुमचा की आता तुम्हाला क्रड लावतायत तुम्ही पूर्ण, तो आता असं म्हणू की क्रड फायनल, डायरेक्टच क्रड म्हणू. मग चेकआउट, आणि जेव्हा तुमचा क्रड पूर्ण होईल ही तुम्ही तयार कराल, कोड लिहाल, जेव्हा हा पूर्ण होईल तेव्हा मग तुम्ही अगेन कमांड द्याल चेकआउट टू मेन आणि मग त्याच्यानंतर द्याल मर्ज feature/crud. सो आता या पॉइंटला तुमचा मेन, ऍट दिस पॉइंट मेन विल हॅव the CRUD feature, CRUD branch merged. That means entire functionality. असं ते वर्क होईल. आता या पॉइंट्स मध्ये तुम्ही, इट्स अप टू यू की तुम्हाला फीचर ब्रांच पण पुश करायची आहे का की डायरेक्ट मर्ज करायची आणि मेनच ठेवायची. दॅट इज अप टू यू. तुम्ही डायरेक्ट मर्ज केली, पुश नाही केली तरी चालेल. आणि नेक्स्ट 2-3 days जस्ट बी कम्फर्टेबल विथ दिस कमांड्स. ठीक आहे. आय विल अपलोड दिस ऑन डिस्कॉर्ड ॲज वेल. सो इथे रिसोर्सेस मध्ये जनरल गेट कमांड्स फॉर ब्रांचिंग अँड चेकआउट. ओके. सो ऑल राईट, विल स्टॉप हिअर आणि मग काही आपण प्रश्न वगैरे असतील तर तेही घेऊ शकतो.